जर अशा आकृतीमध्ये दिलेल्या चौरसांची संख्या किती आहे असं जर विचारलं तर आपण एक काम करायचं, या आकृतीमध्ये जेवढे आडवे कॉलम दिले तेवढेच उभे कॉलम दिलेत का बघायचं. जर समजा जेवढे आडवे आणि तेवढेच उभे कॉलम दिले असतील तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट की वापरायची. बघा या साईडला 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर, म्हणजे बघून घ्या उभे कॉलम किती दिले 3, तर आडवे कॉलम किती दिले 1 2 आणि 3. जेव्हा आपल्याला उभे कॉलम देतात तेवढेच आडवे कॉलम देतात तेव्हा आपण एक काम करू, एका साईडला नंबर लिहून घ्यायचा 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर. मग ह्याचे वर्ग करा. 1 चा वर्ग किती आहे 1, 2 चा वर्ग किती आहे 4 आणि 3 चा वर्ग किती आहे 9. ह्या सर्वांची एकदा बेरीज जर केली तर आपल्याला एकूण या आकृतीमध्ये चौरसांची संख्या मिळून जाते 14 आहे. आता सेम आकृतीमध्ये काय केले, जेवढे तुम्हाला आडवे कॉलम दिले तेवढेच तुम्हाला उभे कॉलम दिले. म्हणजे बघून घ्या 1 2 3 आणि 4 आहेत. इकड साईडला पण 1 2 3 4 आहेत. जेव्हा तुम्हाला 4x4 3x3 चा जर असं जर चौरस दिला असेल तर याच्यामध्ये चौरसांची संख्या काढण्यासाठी एका साईडला नंबर द्या आणि त्यांचे वर्ग करून घ्या. म्हणजे बघा 1 चा वर्ग किती असणार आहे 1 असणार आहे, 2 चा वर्ग किती असणार आहे 4 असणार आहे, 3 चा वर्ग 9 असणार आणि 4 चा वर्ग किती असणार 16. आता ह्यांचं सर्वांची जर बेरीज आपण केली तर बेरीज येते 30. म्हणजे याचा अर्थ या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती आहे 30. बऱ्याच वेळेस काय करते, जेवढे आडवे कॉलम आहेत तेवढे उभे कॉलम देत नाहीत. म्हणजे बघून घ्या आता या आकृतीमध्ये काय झालं, या आकृतीमध्ये उभ्या कॉलमांची संख्या इथं 2 आली पण आडव्या कॉलमांची संख्या इथं 3 आली. मग या आकृतीमध्ये जर चौरसांची संख्या काढायची असेल शॉर्टकट पद्धतीने तर काय करायचं माहिती की नाही, एका साईडचा सर्वात मोठा अंक घ्यायचा आणि दुसऱ्या साईडचा मोठा अंक घ्यायचा, यांचा गुणाकार करायचा 3 गुणिला 2. ओके, मग प्लस करायचं, या साईडचा मोठा अंक घ्यायचा आणि तिकडचा राहिलेला एक मोठा अंक घ्यायचा. तरी तर राहिलेला मोठा अंक नाहीये म्हणून इथं काय करायचं प्लस 2 करायचं. आता 3 2 6 आणि प्लस 2 आहे. म्हणजे याचा अर्थ या आकृतीमध्ये 8 चौरस आहेत. आता सेम कंडिशन आपण अप्लाय करूयात. या ठिकाणी उभे कॉलमांची संख्या 1 2 आणि 3 दिली आणि आडवे कॉलम बघा 1 2 3 आणि 4 आहेत. मग आपण काय सांगितलं, या कॉलमचा मोठा अंक आणि या कॉलमचा मोठा अंक यांचा गुणाकार करा. म्हणजे 4 गुणिला 3 येईल. म्हणजे इकडचा मोठा आला आणि इकडचा मोठा आला, याच्यामध्ये दोघांमध्ये प्लसचं रिलेशन असेल, इथं कंस करून प्लस. आता इकडच्या साईडचा मोठा घ्या आणि इकडच्या साईडचा पण मोठा घ्या, म्हणजे 3 गुणिला काय असेल 2 असेल. ओके, मग आता राहिलेला मोठा अंक घ्या, इथं राहिलेला मोठा अंक 2 आहे म्हणून इथं प्लस 2 केलं. ठीक आहे, प्लस काय केलं 2 केलं. मग याचा अर्थ 4 त्रिक 12 येतील, इथं प्लस 6 येतील आणि प्लस 2 येतील. म्हणजे याचा अर्थ या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या किती आहे 20 आहे. मग तुम्हाला जर हा भाग समजला असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. याचे आडवे आणि उभे कॉलम किती आहेत आणि चौरसांची संख्या किती असेल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.